20 मिनिटाचा रस्ता आहे धोत्रे ते बोरिवली, तरी देखील इथे यायला 2 तास घालवले त्यांनी. बोरिवली संघ नाणेफेकी जिंकले, प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय. फलंदाजी मारकुर्ती आपल्याला पाहायला मिळेल. गारपळी संघाकडून कोण येईल चला पिता. बारापते असेल गारपळी संघाकडे तर आमच्यापर्यंत पोहोचवायचे, त्याचं नावा सांगितली तरी चालतील. दरम्यान इथे उपस्थित झालेत गोत्रे गावचे स्वर्गीय आता शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसात आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. पहिल्या फेरीतील दुसरा सामना एकीकडे गारपुळी तर एकीकडे आहे बोरिवली, आणि बोरिवली संघाकडून पारस हा गोलंदाजी मारकुर्ती सज्ज झालाय. बॅटची कडा घेतली होती फलंदाज सचिनची आणि तिथे अनिकेतच्या म्हणजे यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फरार झाला आणि ऑफस्लिपमध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात होता तो देखील ह्या चेंडूला पकडू शकला नाहीये आणि त्या कारणास्तव इथे मात्र 4 धावा गारपुळी संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला सुरुवात म्हणायला हरकत नाहीये दोन्ही संघाची, कारण एकीकडे पारसने देखील चांगला चेंडू हाताळला होता, अगदी विकेटची शोधात होता, तो शोध देखील घेतला होता. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावरती पंच आम्हाला सांगतायत नो चेंडू असेल आणि नो चेंडूच्या साह्याने 9+4 अशा धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच आपण पाहतोय वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 8 धावांवरती सचिनला खेळताना आणि संघाची धावसंख्या आपण 9 पाहतोय आणि चेंडू फक्त लिगल आपण पाहायला गेलं तर 1, म्हणजे अगदी आपण पाहतो बोरिवली संघाला जिथे पुन्हा अशा फुलटॉस पद्धतीचा चेंडू, अगदी पारस या गोलंदाजाला आपण गोलंदाजी करताना पाहतोय सरावाचा अभाव आणि इथे खेळपट्टी दाखवत नाहीये प्रभाव आणि पुन्हा पंच आम्हाला सांगतायत चालेल चेक करायचंय का बिमरचा? हो नक्कीच. बिमर चेंडू असेल आणि त्याच्यावरती गोलंदाज बाद असेल म्हणजे शेवटचा 1 चेंडू उर्वरित होता तो फेकू शकणार नाहीये. 2 चेंडू शिल्लक आहेत, माफी असावी, कारण हा देखील चेंडू बिमर आहे.
नवीन गोलंदाज आणावा लागेल 2 चेंडूसाठी आणि एक फ्रेश गोलंदाज म्हणजे 3 गोलंदाज प्लस ह्या 2 चेंडूसाठी गोलंदाज. तर ह्या षटकात आपण या सामन्यामध्ये बोरिवली संघाकडून 5 गोलंदाजांना पाहून धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 20 या अंकावरती. इथे रोशन या गोलंदाजाला 2 चेंडूसाठी आणलं गेलं आणि तिथे पहिला चेंडू राऊंड द विकेटने फेकत असताना चेंडू मात्र निघून गेला एसटी रक्षकाकडे आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता. एसटी रक्षण करताना आपण पाहतोय 2017 ते 2023च्या कालामध्ये फुल फॉर्म मध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा फलंदाज आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. अनिकेत भोईर एसट्यांच्या मागे आपण पाहतोय. पुन्हा चांगला चेंडू अगदी राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना अँगल बनवली आणि चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात यश देखील प्राप्त झाला आणि शेवटच्या 2 चेंडूवरती कुठलीही धाव नाही आणि तिथे षटकाची समाप्ती झाली. तिथे धावफलकावरती आपण पाहतो 20 आणि पॅनल्टीच्या 3 धावा. एकीकडे ड्रेस कोडची पॅनल्टी असेल तिथे 2 धावा न प्लस 1 उशिराची धावेची पॅनल्टी म्हणजे 3 धावा ऍड केल्या जातील आणि 23 धावा आपण धावफलकावरती पाहतोय कारपोली संघाच्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय प्रणित ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. समोर गुड्डू आहे प्रथमेश. पहिल्या चेंडूवरती आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती खांद्याच्या उंचीचा चेंडू होता त्याच्यावरती आक्रमण आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. तिथे धावा मिळतील 6 आणि 6 धावेच्या मध्ये धावफलक 29 या अंकावरती आपण पाहतोय. मी सांगत होतो ह्या वर्षीच्या सीझन मध्ये जिथे स्वर्गीय मंगेश दादा स्मृती चषक आपण पाहिला तिथे गुड्डू म्हणजे प्रथमेश याची तुफानी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. अष्टपैलू कामगिरी त्याची पाहायला मिळाली. त्याच्या जोरावरती आपण त्यांना पाहिलं सलग बाद. नक्कीच बॅटला स्पर्श झालाय चेंडू. 2 आवाज आम्हाला आल्या. एक बॅटला चेंडू स्पर्श झाल्याचा नंतर त्यानंतर पायावरती आदळलेला परंतु थोडासा पंचांकडून मिस्टेक आणि त्या मिस्टेकवरती ते माफी मागताना देखील आपल्याला पाहायला मिळाले. कारण तितकासा जलद निर्णय द्यायचा असतो पंचांकडे. आपण दूर आहोत आपल्याकडे आपल्याला निर्णय देण्यासाठी वेळ आहे परंतु तिथे त्वरित ॲक्शन करावी लागते ॲक्शन घ्यावी लागते आणि ती ॲक्शन गडबडीत घेतली आणि तिथे निर्वाला आला नॉट आउटचा आणि पुन्हा एक धाव आपल्याला पाहायला मिळेल बॅटच्या साह्याने सचिनच्या माध्यमातून. सचिनला आपण पाहतोय इथे मात्र अगदी फिट आहे प्रथमेश आपण पाहतोय
थोडासा जास्तीचं वजन देखील त्याच्याकडे आहे, परंतु बघा खेळपट्टीवरती किती गतीने धावतोय आणि जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव देखील पूर्ण करतोय. आणि धावसंख्या आपण पाहतोय 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 33 या अंकावरती. इथे मात्र पुन्हा जोरदार अपील, इथे बाद घोषित होईल. अगदी मिडल आणि ऑफ एसटीच्या समोर पकडलाय प्रथमेशला. पहिल्यांदा पंचांनी लेग अंपायर कडे कोच केले आणि तिकडे विचारलं त्याला काही ते बॅटच्या साह्याने काही संपर्क झालाय का, परंतु संपर्क नाहीये आणि इथे माघारी परतावं लागत. आता आपण पाहतोय ते अक्षय फलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय आणि दरम्यान आपण पाहतोय बैलगाडा शर्यतीतील एक उत्तम दर्जाचं नाव आणि बैलगाडा शर्यत मालक आपण पाहतोय गोपीनाथजी तुंग साहेब इथे उपस्थित झालेत या आणि त्यांच्या माध्यमातून या शृंखलेला आपण पाहतोय तब्बल 4 क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलंय. ते सन्माननीय गोपीनाथजी तुंगे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीने आपण यायच्या ना व्यासपीठावरती येऊन बसायचे, विराजमान व्हायचे आणि या व्यासपीठाची शोभा वाढवायचे. हा व्यासपीठ जर विचार करायला गेला तर 4x8 ही एरिया फक्त यूट्यूब वाल्यांसाठी, समालोचक आणि स्कोररसाठी आणि इतर जी जागा 20 फुटाची जागा बनवली ती फक्त आणि फक्त पाहुण्यांसाठी आणि या पाहुण्यांना त्या जागेवरती येऊन बसवण्याची विनंती करेल मी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती प्रयत्न षटकार खाल्ला होता, त्यानंतर 2 सिंगल पाहायला मिळाल्या, एक डबल देखील पाहिली, परंतु 5व्या चेंडूवरती विकेट मिळून दिली ती देखील गुड्डू सारख्या फलंदाजाची. आणि शेवटच्या चेंडूवरती जिथे अक्षय आला पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होता तिथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावसंख्या आपण पाहतो 33 या अंकावरती 1 विकेट गमावल्यानंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तरी आपण पाहतो इथे गोलंदाजाचं नाव अनिकेत भोईर आणि आपण पाहतोय दरम्यान इथे उपस्थित पाहुणे आपण पाहतोय बैलगाडा शर्यत मालक गोपीनाथजी तुंगे साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचं इथे आयोजकात इथे चांगली गोलंदाजी. वाघ जरी म्हातारा झाला तरी घास खाणार नाहीये असं तिथे सांगत असताना सराव नाहीये, परंतु अगदी देवाने दिले देणगी. अनिकेत
या खेळाडूला गोलंदाजी करत असताना उजव्या हाताने गोलंदाजी करतो आणि फलंदाजी करताना तुम्ही पाहाल त्याला डाव्या हाताने फलंदाजी करतो. ज्याप्रमाणे आपण किरण करडेला पाहतो त्याप्रमाणे इथे मात्र चांगली देणगी आपल्याला मिळाली अनिकेतला आणि त्याचा पुरेपूर वापर करत असताना अक्षय आणि ऋषी आपण खेळपट्टीवरती नव्याने पाहतोय. जिथे अक्षय एक चेंडू खेळलाय नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे ना तर ऋषी आलाय गारपोली संघाकडून आणि जिथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज अनिकेत पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च सुटल्या झाल्या होत्या तिथे झेल सुटला होता त्या कारणास्तर 2 धावा मिळाल्या होत्या आणि चेंडू पडता क्षणी अगदी ऑफ एसटीच्या लाईन मध्ये चेंडू पिच झाला होता आणि संपायला गेला लेग एसटीवरून. इतका वलन या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथेच ऋषीला मात्र चकमा मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. आता चौथा चेंडू फेकण्यास सज्ज असेल. जर तो झेल सोडला नसता तर तब्बल 3 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले असते अनिकेतच्या गोलंदाजीतले. आता पुन्हा चांगला चेंडू गती देत नाहीये आणि गतीचा वापर करण्यासाठी ऋषी हा फलंदाज ओळखला जातो कारण त्याच्याकडे देखील गती आहे गतिवान गोलंदाज आहे परंतु आता फलंदाजी करतोय आणि ती फलंदाजीमध्ये करामत करावा लागेल कारण मागच्या शृंखलेमध्ये ऋषीच्या फळीतून आपण 2 षटकार पाहिले होते. बिग हिटर आहे या संघाचा जो आपण 4थ्या क्रमांकावरती पाहतोय. आता स्टेप आउट केलाय यॉर्करचा चेंडू त्याच्यावरती बॅट आडवी केली तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता कव्हर पॉइंट मध्ये तिथे कव्हर मध्ये येऊन चेंडूला पकडणार फेक करणार तोपर्यंत 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 2 धावीच्या मदतीने धावफलक 37 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. आणि आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून ही शृंखला जी दाखवली जाते केटीसी लाईव्ह इव्हेंट आणि आपण प्रोप्रायटर पाहतोय मयूरला आणि कॅमेरामॅन धनंजय. आपण धनंजयला पाहतोय इतका चांगला कॅमेरावर आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या माध्यमातून लाजवाब. मला वाटतं केटीसीचा सर्वोत्कृष्ट कॅमेरामॅन. इथे बॅटची कडा आणि समालोचनासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. नाव आता गुलदस्त्यात आहे पण पारितोषिक पोचलंय. आपण पाहतोय पात्रजवाड प्रीमियर लीग मध्ये आम्ही काशीनाथ ढोले सरांना गोलंदाजी करताना पाहिलं होता. अगदी बोरिवली संघाकडून गोलंदाजी करतात. वयाचा विचार करायला गेल तर 45+ असतील परंतु अजून देखील क्रिकेट खेळतायत आणि चांगला अंदाज त्यांच्याकडे आहे अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती गोलंदाजी करतात. इतकी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते त्यांची. चांगला चेंडू त्याच्यावरती विकेटची कमाई मिळवून देण्याची संधी आहे काशीनाथ ढोले सरांना परंतु क्षेत्ररक्षक पारस नावे पारस आणि पारस ओळखला जातो जिथे पारस लोखंडाला स्पर्श झाल्यानंतर सोना होतो परंतु तो चेंडूला स्पर्श झाला फलंदाज अक्षयचा आणि तिथे 6 धावा मिळाल्या म्हणजे पारसची कामगिरी राहिली. फक्त चित्र आपल्याला उलट पाहायला मिळालं जिथे पारसला झेल घेऊन सोनं करायचं होतं काशीनाथ ढोले सरांच्या चेंडूचा
परंतु सोनं केलं गारपोलीस संघाच्या फलंदाजाचा. त्याला धावा तब्बल 6 मिळून दिल्या पारस या फलंदाजाने क्षेत्ररक्षकाने. काशीनाथ डोळे सर लाजवाब गोलंदाजी. वयाचा विचार करायला गेला तर खूप चांगला चेंडू. पंच आमचीकडे बोलतायत, सांगतील आउटसाइड द लेग स्टंप. अगदी एसटीच्या 2 इंच बाहेर चेंडू होता. जर 2 इंच आतमध्ये चेंडू पिच झाला असता तर एसटी उद्ध्वस्त झाली असती आणि विकेट प्राप्त मिळाली असती. इथे चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू, स्लोअर यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे बाईच्या स्वरूपात 1 धाव. अगदी आउटसाइड ऑफ स्टंप आपण पाहिला अक्षय या फलंदाजाला. अक्षय या फलंदाजाने 8 धावा मिळवल्यात, स्वतःच्या खात्यामध्ये जमवल्यात आणि चेंडू खेळलाय 5. तब्बल पावणे 200च्या स्ट्राईक रेटने धावतोय. एकीकडे आपण ऋषी पाहतोय 4 धावेंवरती 4 चेंडू खेळलाय, 100च्या स्ट्राईक रेटने धावतोय. आणि गरज आहे गिअर चेंज करण्याची. इथे गिअर चेंज होणार नाहीये. आणि चुकीची फेकी अनिकेत कडून बाईच्या स्वरूपात 1 धाव. जोपर्यंत ज्याप्रमाणे आपण एखादा लहान मुलगाला आपण पालण्यात ठेवतो आणि त्याला हलका पुश करतो, झोका देतो, त्याप्रमाणे चेंडूला फेकला गोलंदाजाकडे. जोपर्यंत चेंडू घरंगळत थांबत जमीनला घासत पुसत गोलंदाजाकडे पोहोचेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाली. न स्माइल देखील करतोय अनिकेत. माहिती आहे चुकी झाले, पण चुकी होती कशाने त्याने पाणी टाकवायचं हे अनिकेतला परफेक्ट माहिती आहे. गोलंदाजी चांगली राहिली अनिकेतची. त्यानंतर काशीनाथ सरांची देखील गोलंदाजी चांगली राहिले. त्या कारणास्तव धावसंख्या थांबल्यात 50 या अंकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. त्यात देखील 3 धावसंख्या पॅनल्टीच्या होत्या. म्हणजे 47 धावांवरती रोखलं होतं गारपोलीस संघाला. आता फलंदाजी चांगली करावी लागेल. आणि मोठ्या फटक्यांसाठी ओळखलं जाणारी बोरिवली संघ देखील चांगल्या फलंदाज आहेत त्यांच्याकडे. आता 24 चेंडू 51चं लक्ष. आणि आपण मंचावरती पाहतोय गोपीनाथजी तुंगे साहेब. ते इथे बैलगाडाचे खूप मोठे फॅन आहेत. स्वतःची बैलजोडी देखील आहे, ती देखील नामांकित जोडी. आणि त्यांचा आम्ही आयोजकांमध्ये नाव ऐकला आणि त्यांच्याकडून 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक या शृंखलेला देण्यात आलाय. तिसऱ्या पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आयोजकांनी आम्हाला सांगितलं ज्यावेळी पहिला दिवस होता, पहिला दिवस संपल्यानंतर तब्बल आयोजकांच्या बरोबर 12 वाजेपर्यंत इथं होते. 2 वाजेपर्यंत होते. इतका आयोजकांचा त्यांचा फ्रेंड सर्कल आहे, क्लोज रिलेशन आहे. आणि त्या रिलेशन साठी इथे 2 वाजेपर्यंत होते. आणि 2 वाजेवर थांबल्यानंतर घरी गेले आणि तब्बल पुन्हा 4 वाजता कॉल केला का तुम्ही आहेत का तिथे, आम्ही येणार आहोत तुमच्या इथे भेटीला. नक्की आहे आयोजकांच्या प्रेमा खातीर. यानंतर आपण ब्रेक इनिंग मध्ये कॉल करू 2 संघ पुढच्या सामन्यातील जामरुक आणि ठीक आहे प्रथमेश जाधव या इकडे. 3 जण तिकडे सावरी खाली. काय होणार नाहीये. एक जुना काल होता सावरी खाली, ज्यावेळी सावरीचा आपण ते काटे असायचे ते काटे तोडायचो आणि कर्दीचा पाला घ्यायचो, त्यातमध्ये मीठ मिक्स करायचो, चुना मिक्स करायचो आणि तोंड लाल करायचो. आता तोंड लाल करू नका, कारण आजचा शेवटचा दिवस आहे आणि पाहुणे तुमच्याकडे येणार आहेत. आणि इथे आविष्कार या आयोजकातील एक उत्तम दर्जाचा गुणवत्ता असलेला एक खेळाडू देखील समजाई माता क्रिकेट संघ टेंबरे यांचा. त्यांना इथे आपण पाहतोय
टॉस बॉक्स मध्ये आणि विनंती करेल गोपीनाथजी तुंगे साहेबांना का आपण जायचे तिथे आपला सन्मान केला जाईल. आपण पाहतो ऑन स्क्रीन ह्या विभागातील युवा कार्यकर्ते आपण पाहतोय आणि बैलगाडा शर्यत मालक यांना आपण ऑन स्क्रीन पाहिला गोपीनाथजी तुंगे साहेब आणि त्यांना सन्मानित करत असताना आपण पाहिला आविष्कार टेंबरे गावचा आविष्कार भोईर यांना. आणि आपण पाहतोय सलामीची जोडी एकीकडे अनिकेत एकीकडे अभिजित. अनिकेतला मी बात्रजवाड प्रीमियर लीग मध्ये प्रथमतः जेव्हा पाहिला तर नक्कीच मला आठवण झाली न्यूझीलंड संघाचा डावखुरा हाताचा फलंदाज जशी रायडर त्याप्रमाणे त्याची फलंदाजी असते. आता ती फलंदाजी होईल का कारण तब्बल त्या वर्षाला तब्बल 4 ते 5 वर्ष होऊन गेल्यात आणि तशीच फलंदाजी असेल का अनिकेतची आता आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये धावसंख्येची गरज 51. आणि इथे पहिला चेंडू उडवलाय सर्कलचा वापर करत असताना ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला खेळून काढला जिथे सिलिमिड वापरती चेंडूला अडवण्यात आला आणि 1 धाव आणि नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत भोईर. आणि तब्बल इथे आपण पाहतोय धोत्रे गावातील एक नामवंत उद्योजक युवा उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे ते गणेशजी कांबरी साहेब इथे उपस्थित झालेत. राष्ट्रवादीचे भावी कार्यकर्ते आणि कुलस्वामिनी ग्रुपचे मेंबर आणि ड्रायव्हर उत्तम दर्जाचे ड्रायव्हर गाडा मालक गाडी ड्रायव्हर माफी असावी गाडा मालक देखील आहे. यावर्षी देखील त्यांनी आदात बैल घेतलाय. आणि चांगला चेंडू हाताळत असताना अगदी गारपोली संघाकडून आपण पाहिलं ज्या क्षेत्ररक्षकाला अगदी सर्कल मध्येच थांबला सर्कल मध्येच प्रयत्न केला या चेंडूला फील्ड करण्याचा. जर 2 पावले जर मागे सरला असता तर नक्कीच ह्या झेलला पकडू शकला असता परंतु जागेवरच उभे राहिला आणि तिथे झेल मात्र त्याच्या डोक्यावरून निघून गेली. आणि आपण गणेश कांबरी यांची चर्चा करत होतो. जर आपण डोंगरपाडे साईडला जर गेलात तर त्यांचा अदात अश्रू तुम्हाला तिकडे बघायला भेटेल आणि जिथे डॅम मध्ये त्यांना त्या वासराला सराव करताना पाहायला मिळेल.
अभि हा गोलंदाज आपण पाहतोय घाटपोलीस संघाकडून. तीन चेंडू 6 धावांवरती बोरिवली संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. जमेची बाजू कुठली विकेट नाहीये, कारण आपण अभिजित या गोलंदाजाला पाहतोय जिथे स्वर्गीय मंगेश दादा स्मृती चषकामध्ये चांगली कामगिरी करत होता. गोलंदाज तब्बल आपण पाहायला गेलात तर सुरुवातीच्या 3 चेंडू मध्ये एखादी विकेट जमून देत होता, मिळवून देत होता घाटपोलीस संघाला. परंतु समोर आपण जर विचार करायला गेलात तर बोरिवली संघ पाहतोय. आणि मी का बोललो असेल, सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल का जशी रायडरची आपण वर्णी लावले, भूमिका आपण दिले अनिकेतकडे, आणि ती भूमिका इथे पार पाडत असताना जर आपण वारंवार चेंडू जर पाहिला, वारंवार रिप्लाय करून पाहावं असं वाटेल असा चेंडूवरती फटका होता. पुढचा चेंडू, 5वा चेंडू फेस करेल. आता आखूर टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती उत्तम दर्जाचा फटका, कारण पॉवर प्लेचा षटक आहे ते. आणि आता शेवटचा पुकार असेल, बोरिवली संघ पवेलियन कक्षामध्ये जाऊन बसायचंय, अन्यथा 2 धावांची पेनल्टी लागेल. 2 धावांची पेनल्टी पाहिजे का तुम्हाला, का बोरिवली पवेलियन कक्षेमध्ये बसायचे जाऊन. आणि तिथे किती आरडाओरडा, या आयोजनामध्ये फुल परमिशन आहे, टाळ्या वाजवा, शिट्ट्या मारा, आवाज द्या, फुल परमिशन आहे, कारण पवेलियन तितका लांब बसवलाय. ही संकल्पना होती ओमकार भोईरची. आणि ते सलग 2 चौका ठोकल्यानंतर एक सिंगल धाव घेत असताना स्ट्राइक रोटेट पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव मिळाली. आणि आपण जेव्हा गावामध्ये सराव करत असतो आपल्या सर्व सवंगड्यांसोबत, त्यावेळी काय असतो चित्र, सामना खेळत असतो, शेवटचा चेंडू असताना आपण सिंगल धाव घेतो, कारण बॅटसाठी आपण एक ग्रामीण क्रिकेटमध्ये हावऱ्या फलंदाजीसाठी हावऱ्या फलंदाज म्हणून ज्याची आपण प्रत्येकाला वर्णी लावत असतो, नाव ठेवत असतो, तो फलंदाज आपल्याला अनिकेत पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा षटक आहे, त्या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका खेचायचा होता, पण सिंगल धाव घेतोय का, तर फलंदाजी शेवटपर्यंत मलाच पाहिजे या कारणास्तव. एकावन्न धावांचा पाठलाग, पहिल्या षटकात 15 धावा, अजूनही गरज असेल 18 चेंडूत 36 धावांची, प्रति षटक 12 धावा कुटाव्या लागतील. आणि आता हवा देखील अनिकेतच्या विरोधात, कारण लेग साइडच्या दिशेहून हवा इकडे आपल्याला पाहायला मिळते डोंगराच्या बाजूने जाताना, म्हणजे लेग साइडच्या दिशेने फटका खेचू शकत नाहीये, तरी देखील त्याच्या मनगटात ताकद आहे हवेच्या विरोधात फटकेबाजी करण्याची. परंतु समोर जर गोलंदाज पाहिला तर गुड्डू म्हणजेच प्रथमेशला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. उजव्या हाताचा गोलंदाज आहे, पंचांच्या उजव्या हाताने गोलंदाजी करतोय, म्हणजेच राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. रात्रीच्या रजनी स्पर्धेमध्ये दोस्ती चषक मध्ये नवीन नियम एक आपल्या कर्जत तालुक्यामध्ये लागू केलाय. ज्यावेळी आपण झेल पकडतो आणि रागाने चेंडू जमिनीवरती आदलतो, तो जर चेंडू आदलला आणि चेंडू जर फुटला तर फलंदाज बाद नसणारे याची दक्षता आपल्या आयोजनामध्ये नाहीये, पण पुढच्या आयोजनात आपण नक्कीच तो नियम लागू करू. राऊंड द विकेटने गुड्डू गोलंदाज, समोर अनिकेत.
अनिकेतने रिव्हर्सचा अटेम्प्ट केला, सक्सेस देखील ठरलाय. तिथे 2 धावा पूर्ण करील आणि धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचले. वैयक्तिक आपण पाहतोय 12 धावांवरती खेळतोय 5 चेंडूंच्या जोरावरती. 5 चेंडू फेस केले तर 12 धावांवरती खेळतोय. स्ट्राईक रेट आम्हाला सांगेल मयूर कितीच्या स्ट्राईक रेटने धावतोय, परंतु सध्या बिझी आहे कारण मेगा फायनलचा दिवस आहे. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न असतो मयूरचा, त्या कारणास्तव स्क्रीनवरती प्रेक्षकांना बॅटची कडा घेतले. बघतो पंचांकडे थोडेसे बघा, लक्ष इकडे बघा. आयोजनात पंचांनी पहिल्यांदा नोट आउट दिला होता, नंतर स्क्वेअर लेग पंचांचा साथ घेऊन तिथे पुन्हा बाद घोषित केला. तरी देखील त्यांच्या मनात शंका आहे, त्या कारणास्तव आपण इथे स्क्रीनवरती चेक करू. आपल्याला कुणाची बाजू घ्यायची नाहीये आणि तिथे आपण फलंदाज पाहतोय. तब्बल ऑफ स्टंपच्या बाहेर देखील चेंडू आहे, या कारणास्तव नॉट आउट असेल. आपण पाहतोय राऊंड द विकेटने. गुड्डू तू घरी इथे येऊन तू चेक करू शकतो किंवा घरी जाऊन चेक कर. धावसंख्या आपण पाहतोय 17 या अंकावरती. निर्धाव चेंडू असेल. तिसरा चेंडू प्रथमेश कडून अनिकेत साठी. अनिकेतला आता मोठा फटका खेचून देत नाहीये, कारण ह्या संघाचा म्हणजेच गारपुली संघाचा एक तारणहार गोलंदाज प्रथमेशला आपण पाहतोय. आता मात्र झेल उडालाय. आता इथे शंका नसणार आहे पंचांच्या मनात, इथे बाद होईल अनिकेत भोईर. आणि क्रिकेटमध्ये तोंडाने उत्तर नसतं द्यायचं, जर बॉल आणि बॅटने उत्तर द्यायचं असताना इथे उत्तर देत असताना अनिकेतला प्रथमेश हा गोलंदाज चेंडूच्या साह्याने स्वतःच्या फलंदाजीमध्ये झेल पकडला आणि माघारी परतावा लागतोय अनिकेत भोईर या फलंदाजाला. जाऊया. राऊंड द विकेटने चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल
प्रथमेश हा गोलंदाज आणि आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय पारस. पारस आला आणि आल्या आल्या चेंडूवरती प्रहार चढवला आणि चेंडूला फेकून दिला 6 धाब्यांसाठी. आलाय तो खणखणीत दणदणीत रामदेव बाबा पतंजली षटकाराच्या साह्याने धावफलक आपण पाहतोय जाऊन पोचलाय 23 या अंकावरती. अभिजित आला होता तब्बल 3 चेंडू खेळला 2च चेंडू खेळला होता. दोन चेंडूमध्ये 5 धाब्यांवरती खेळत होता परंतु इथे धावांच्या शोधात आहे बोरिवली संघ त्या कारणास्तव इथे दुसरी धावेच्या प्रयत्न झाला दुसरी धावेच्या प्रयत्नांती इथे मात्र अपयश हाती लागलाय आणि माघारी परतलाय सलामीला आलेला फलंदाज अभिजित. आणि अभिजितची जागा भरून काढण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते प्रणित. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु तितकाच चांगलीचा चेंडू आपल्याला फेकताना पाहायला मिळाला प्रथमेश हा गोलंदाज. आणि तिथे निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावफलक स्थिर 24 या अंकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट गमावल्यानंतर आपण पाहतोय 51चा पाठलाग करायचे 12 चेंडू 27 ची गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला अक्षय हा गोलंदाज. आणि तिथे पहिलाच चेंडू निर्धाव फेकत असताना गरज होती 12 चेंडू 27 धावांची. आता 11 चेंडू 27 धावांची गरज असेल. अक्षय अगदी कमी पावलांचा रन पाहायला मिळतोय. डावखुरे हाताचा गोलंदाज आणि ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात जिथे एक धाव पूर्ण झाली दुसरीचा प्रयत्न झाला आणि दुसरीच्या प्रयत्नात तिथे 2 धावा पूर्ण करीत असताना आपल्याला बोरिवली संघाचा प्रणित आणि पारस हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले.
इथे मात्र बाहेरचा चेंडू होता, बाहेरच्या चेंडूला बाहेरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न देखील झाला फलंदाज प्रणितच्या माध्यमातून, परंतु बॅटच्या रडारपासून काहीसा दूर असलेला चेंडू बॅटची खालची कडा टो एंडवरती चेंडू लागला आणि तिथे चेंडू जास्ती दूर गेला नाही आणि एकच धाव चेंडूवरती पाहायला मिळाली. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या. 12 चेंडू 27 ची गरज होती, आता 9 चेंडू 24 ची गरज असेल. तरी आपण आयोजक प्रथमेश जाधव, ओमकार भोईर यांना विनंती करेल यायचं इकडे थोड्याच वेळात. ह्या पात्रजवाड परिसरातील एक मोठं नाव, लाखो दिलांची धडकन, युवकांचे प्रेरणास्थान भास्कर भाऊ दिसले इथे थोड्याच वेळात येणार आहेत, तरी त्यांच्या स्वागताची तयारी करायची आहे. अगदी दूरवर होता उभा, तिथे चेंडू देखील त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता, परंतु अगदी सर्कलच्या जवळपास चेंडू लँड झाला. तिथे येऊन त्या चेंडूला अडवण्याचं काम केलं क्षेत्ररक्षकाने आणि तिथे धावा खर्च झाल्या 2 आणि धावसंख्या आपण पाहतो या षटकामध्ये तब्बल 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7, म्हणजे 7 चेंडू 20 ची गरज असेल. सहा चेंडू 19 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्क वरती पाहतोय ऋषिकेश हा गोलंदाज.
पहिल्या चेंडूवरती 2 धावा, अजूनही 5 चेंडू 17ची गरज असेल. ते चांगला चेंडू पंचांकडे आशेभूत नजरेने पाहतोय फलंदाज पारस. पारसच्या फलीतून आपण पाहायला गेला तर तब्बल 2 सिंगल 3 डबल तर एक षटकार आपण पाहिला. 2च चेंडू निर्धाव खेळलाय म्हणजे त्याच्याकडे ती स्ट्रेंथ आहे, ताकद आहे सामन्याला ओलवण्याची. 4 चेंडू 17ची गरज. इथे स्टेप आउट झाला परंतु अगदी बॅटच्या रडार पासून शरीरापासून दूर असलेला चेंडू. वाईट चेंडू असेल. चला अजिबात पंचांवरती प्रेशर टाकायचं नाहीये. एखादा निर्णय तुमच्या बाजूने आला तर शंका असते फलंदाजी करणाऱ्या पक्षाकडे आणि एखादा निर्णय तुमच्या विरोधात आला जरी निर्णय खरा असला तरी देखील आपण तोच प्रयत्न करतो पंचांवरती प्रेशर टाकून हा चेंडू आपल्याकडे कसा वळून घेता येईल हा प्रयत्न राहिलाय. क्रिकेटमध्ये हीच तर भाषा आहे, हीच तर खरी ओळख आहे आणि इथे चांगली कामगिरी पाहायला मिळते. टॉस बॉक्स खाली करा नाही आपला टॉस बॉक्स नाही. औपचारिकता शिल्लक राहिले कारण फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रणितला जिथे निर्धाव चेंडू खेळत असताना आता एकच चेंडू उर्वरित असेल आणि विजयाच्या समीत आपण पाहतोय गारपोली संघाला. आणि यानंतर होणारा सामना असेल जामरुग विपक्ष पोकरकरवाडी आणि पोकरकरवाडी संघाकडून आपण पाहू कल्पेश बुवा चौधरी आणि वैभव डावखुरे आताचा फलंदाज. ओके माफी असावी. विनर विनरची मॅच होणार आहे. आयोजक आम्हाला सांगतायत विनर विनर गारपोली विपक्षात हिरेवाडी संघ. चला या सामन्यात जे 2 संघ खेळले त्यांनी संपर्क साधायचा आयोजकांशी.